अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलाय आणि त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंदही करण्यात आलाय। महाबळेश्वर बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र पावसामुळे दुरुस्तीच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून घेऊयात। ओंकार, आपण पाहतोय थेट रस्ताच खचलेला आहे, सध्याची काय परिस्थिती त्या ठिकाणची? तेजल, गेल्या 4 दिवसापासून सातारा शहर किंवा सातारा जिल्ह्याचा एकूणच परिसर आहे पश्चिम भागाचा, त्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून जो घाटमाथ्यावर असणारे हे जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये खचण्याचं प्रमाण वाढलंय। आता महाबळेश्वरचा जो रस्ता आहे हा तापोळ्याकडे जाणारा आहे, हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलाय। म्हणजे अगदी इथून 2 व्हीलर सुद्धा आता जाऊ शकत नाही, एक बाजू पूर्णपणे खाली गेले खचून आणि त्यामुळेच बांधकाम विभाग तिथं पोहोचलेले आहेत। बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या जागेची पाहणी केलेली आहे खचलेल्या ठिकाणची आणि युद्ध पातळीवर आता तो रस्ता नीट करण्यासाठी, सुरळीत करण्यासाठी प्रयत्न आता चालू केलेले आहेत। परंतु त्या भागात पावसाचं प्रमाण मोठं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी करताना अडथळा निर्माण होतोय। निश्चितच धन्यवाद ओंकार, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलेला आहे। दुपारी 12:45 ही थेट दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे हा रस्ता खचलेला आहे आणि तिथून देखील हे पाणी वाहत आहे हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय। पुढची बातमी देखील तितकीच महत्त्वाची आहे। जुन्नर तालुक्यातील इंगळूण ते आंबे हातवीस घाट मार्गावर मुसळधार पावसामुळे आता दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत। अनेक ठिकाणी माती आणि झाडं रस्त्यावरती कोसळली आहेत, त्यामुळे हा घाट मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे घाटमाथ्यावरती असलेल्या गावांचा संपर्क तुटला, दळणवळण ठप्प झालंय। त्यामुळे आपत्कालीन सेवा आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा देखील विस्कळीत झाल्यानं स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तर आळंदी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाचे प्राण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक अर्थातच एनडीआरएफने आता वाचवलेले आहेत। आज सकाळी 12 वाजता आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात एक तरुण वाहून जात होता, त्याला वाचवा म्हणून इंद्रायणी नदीच्या पुलावरती आरडाओरड सुरू झाली। ही गोष्ट एनडीआरएफ पथकाच्या लक्षात येताच एनडीआरएफच्या जवानांनी नदीत उडी मारत तरुणाचे प्राण आता वाचवलेले आहेत। हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। याशिवाय आषाढी वारी आज देहू आणि आळंदी या ठिकाणांना मार्गस्थ होतीये, त्यामुळे एनडीआरएफचं पथक जे आहे ते इंद्रायणी नदी काठी तैनात करण्यात आलेलं आहे आणि याच पथकातील जवानांकडून नदीमध्ये वाहून जाणाऱ्या तरुणांचे प्राण सुद्धा आता वाचवण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे यांच्याकडून घेऊयात। गोपाळ, तरुणाला वाचवण्यात आलेले आहे, सध्या या तरुणाच्या प्रकृती संदर्भात काय माहिती मिळतेय आणि कसं हे बचाव कार्य पार पडलंय? सध्या छत्रपती ज्ञानेश्वर माऊली त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे आणि ह्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी आणि जे भाविक आहेत ते आळंदी आणि देहू या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ह्या दोन्ही तीर्थस्थळांमधून इंद्रायणी नदी वाहते आणि इंद्रायणी नदीकाठी मोठ्या प्रमाणात जे भाविक असतात त्याचबरोबर वारकरी असतात ते आचमनासाठी येत असतात। अशातच एक तरुण इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेला होता आणि त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी लोक आरडाओरड करत होते आणि त्या ठिकाणी एनडीआरएफचे पथक देखील तैनात होतं। तर एनडीआरएफच्या जवानांनी लगेच नदीमध्ये उडी मारून त्या तरुणाचे प्राण वाचवले आहेत। एनडीआरएफच्या पथकाला हा मोठं यश आलेलं आहे। सध्या हा जो तरुण आहे हा सुखरूप आहे। निश्चितच धन्यवाद गोपाळ, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर तरुणाला वाचवण्याचा संपूर्ण थरार या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि त्या दरम्यानची ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। हा तरुण इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून चालला होता आणि त्याला आता वाचवण्यात आलेला आहे। आळंदीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। भाविकांनी इंद्रायणी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे। दोघं जण आहे.
एक तरुण वाहून जाताना आपण पाहिला, त्याला वाचवण्यात यश आलं, मात्र अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते। नदीपात्रात कुणीही उतरू नये असं देखील सांगितलं जातंय, तसं आवाहन एकंदरीत केलं जातंय। पाण्याची पातळी सातत्यानं वाढतानाच पाहायला मिळतेय आणि त्यामुळे सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जातंय। सध्या आपण जर बघितलं तर इंद्रायणी काठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविकांची गर्दी आहे, मात्र इंद्रायणीत उतरू नये हेच आवाहन आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, पावसामुळे रस्ते वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला आहे। बघा, मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। गोंदे फाटा इथे महामार्गावर 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा आहेत, त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी आता त्रस्त झालेले आहेत। एकंदरीत आता ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्याही नाकेनऊ आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा रस्त्यांवर साचलेलं आहे। हा महामार्ग आपण जर बघितला तर हा महामार्ग आहे की खड्ड्यांचं साम्राज्य केवळ आहे असा प्रश्न पडतो, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावळे यांच्याकडून। अभिजित, थोडा जरी पाऊस झाला तरी हा महामार्ग ठप्प होत असतो, वाहतूक कोंडी नित्याचीच आहे आणि आता पुन्हा एकदा मुंबई नाशिक महामार्ग जाम झालाय। सध्याची काय अपडेट? मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी झालेली आहे। अगदी 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। प्रचंड असा पाऊस कोसळतोय, त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, पाणी साचलंय आणि परिणामी वाहतूक त्या ठिकाणी ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या महामार्ग पोलीस जे आहेत ते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताय। त्यासोबतच नाशिकमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय आणि परिणामी आता नाशिकच्या सखल भागामध्ये रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगदी रस्त्याला तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आपल्याला बघायला मिळेल। नाशिकच्या गडकरी चौकाचा हा सगळा परिसर आहे। आयकर विभागाचं कार्यालय असेल, LICचं कार्यालय असेल, म्हाडाचं कार्यालय, अशी सगळी महत्त्वाची कार्यालय या परिसरामध्ये आहे। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर महापालिकेच्या नाले सफाईच्या दाव्याचा पूर्णपणे फज्जा उडालेला बघायला मिळेल, कारण मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी या सगळ्या रस्त्यावर साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि अगदी याच पाण्यातून वाहन चालकांना आपले वाहनं चालवताना खरं तर तारेवरची कसरत करण्याची वेळ आलेली आहे। दरवर्षी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नाले सफाई पूर्ण झाल्याचे दावे केले जातात, मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने जर काही काळ पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर साचतं आणि या रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं बघायला मिळतं। बरं, इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी होऊनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले अभिजित, या संदर्भातला अपडेट पुढे देखील घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। नाशिक मुंबई महामार्गाची परिस्थिती बघितली, मात्र नाशिक जिल्ह्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळतंय। बघा, सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे। पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे। रामकुंड आणि गोदाघाट या परिसरामध्ये गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या खाली सध्या पाणी आपल्याला दिसतंय, याचाच अर्थ परिस्थिती सध्या मध्यम आहे, मात्र गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। संपूर्ण नदीपात्र हे पाण्यानं वेढलेलं आहे। पावसामुळे लोकल सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिरानं होतीये। मुंबईमधल्या या पावसाचा रेल्वे वाहतुकीला लगेचच फटका बसला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 1010 तर पुण्यात पावसानं आता थैमान घातलेलं आहे। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। धरणातून मुळा मुठा नदीमध्ये 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आता केला जाणार आहे। जोरदार पावसामुळे इथल्या भिडे पुलावर देखील पाणी साचलेलं आहे। भिडे पूल पूर्णतः पाण्याखाली गेला असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय।
शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मुठा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झालेली आहे. सकाळी 11 वाजता नेमकी काय परिस्थिती पुण्यातल्या मुठा नदीच्या पात्राची होती हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय. पुण्यात पावसाची संततधार मात्र कालपासूनच सुरू आहे आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे सिंहगड रोडवरील किरकटवाडी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. जेपी नगर वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं इथल्या नागरिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतोय. एकंदरीत आपण पाहतोय किरकटवाडीमध्ये पाणी साचलेलं आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं. नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय. पुण्यात सकाळपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये हिंगणे खुर्दमध्ये टेकडीवरून येणारं पाणी हे दिसतंय. धबधब्याचं स्वरूप या पाण्याला आलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय जल अकादमी प्रवेशद्वाराच्या समोर भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत आहे आणि मोठी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली आहे. पुण्याला पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे. पुणे कैलाड या रस्त्यावरती आता घोटावडी फाटा या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेलेला आहे. रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय आणि इथल्या शेळकेवाडीमध्ये देखील अनेकांची घरं, दुकानं या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे. संसार उद्ध्वस्त झालेला आहे. मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान झालेलं आहे. पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे धायरी सिंहगड रोडवरती वाहतूक कोंडी झाली आहे. पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. पुढची बातमी सुद्धा पुण्यातूनच आहे. पुण्यातल्या मुळशी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होतोय. तालुक्यातल्या राऊतवाडीमध्ये ओढ्याला पूर आलाय. पाण्याचा वेग जास्त त्यामुळे रस्ता ओलांडण्याचं धाडस कुणी करू नका हे आवाहन केलं जातं. भिवंडी वाडा मनोर महामार्गावरती वाडाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नेहरोली गावाजवळून गेलेल्या महामार्गावरती रस्ता खचल्यानं ही वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावरून पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यानं वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. पालघर जिल्ह्यातील जव्हार मुखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय. काही ठिकाणी पावसाचं पाणी साचलं, रस्ते बंद झाले. मुसळधार पावसामुळे कसारा, खोडाला, मुखाडा या रस्त्यावरील गारगाई नदीवरील पुलावरती पावसाचं पाणी साचलं आणि रस्ता बंद झाला. या पुलावरती किमान 2 ते 3 फूट पाणी आहे. त्यामुळे ये जा करणारी वाहनं थांबली आहे. पाणी कमी होण्याची वाट सध्या बघितली जाते. पालघर, मुंबई, अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवरती वाहतूक ठप्प झाली आहे. तर सातीवलीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 7 ते 8 किलोमीटर लांबलचक रांगा आहेत. सातीवलीजवळ उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिकांना मोठा फटका बसताना दिसतोय. कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांना मात्र अपयशच येत आहे.
रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे चरीव गावातील मंदिर पाण्याखाली गेलं. कान्वे नदीला पूर आला. नदीकाठचं मंदिर प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जातं. अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये चरीव गाव वसलेलं आहे. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे लोंढे कान्वे नदीमध्ये मिसळतात, त्यामुळे नदीला पूर येतो. याच पाण्यात मंदिर पूर्णतः बुडतं. अनेकदा नदीकाठच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरतं. शहापूरमध्ये मुसळधार पाऊस होताना आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक मंदिरांमध्ये असेल किंवा या ठिकाणी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. अनेकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे. तत्पूर्वी एक या क्षणाची मोठी बातमी बघूयात. मुंबईमध्ये पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढलेला आहे. शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार सध्या सुरू असल्याचं दिसतंय. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि या संदर्भातल्या अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि आज सुद्धा अलर्ट असून जोर वाढलाय. काय अपडेट्स सध्या? नक्कीच मुंबई आणि परिसरामध्ये सकाळपासूनच अगदी सातत्यानं पाऊस पडत असलेला बघायला मिळत आहे आणि अगदी आज आणि उद्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मी सध्या दादर चौपाटी परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी लाटांचा जोर जो आहे तो मोठा असलेला बघायला मिळत आहे, कारण प्रशासनानं तसा अलर्ट दिलेला आहे. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की 3.5 ते 4 मीटरपर्यंतच्या उंचीच्या लाटा ज्या आहेत ते या ठिकाणी समुद्रामध्ये बघायला मिळतील आणि रात्री 11:30 पर्यंतचा हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान 5:30 वाजता हाय टाईड देखील आहे, त्याच्यामध्ये 3.92 मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतील आणि असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर निश्चितच सकल भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठेल असा इशारा जो आहे तो प्रशासनानं दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण बघतोय की प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात सज्ज आहे. दादर किनारपट्टीवर या ठिकाणी कोणालाही जाण्यास परवानगी सध्या देण्यात आलेली नाही आहे, कारण किनारपट्टीवर कोणी जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकांना म्हणजे सर्वसामान्यांना जाण्यासाठी मज्जाव देखील करण्यात आलेला आहे. हाच लाटांचा जोर जो आहे तो पुढील काही तासामध्ये मोठ्या प्रमाणात असणार अशी शक्यता जी आहे ती प्रशासनातर्फे सांगण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि कोणीही किनारपट्टी परिसरामध्ये निश्चितच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या अपडेट्ससाठी. खेडमध्ये पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. इशारा पातळीवर वाहणाऱ्या जगबुडी नदी आता धोका पातळीवरून वाहते. सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 7.5 मीटर इतकी आहे. त्यामुळे खेडमधील सखल भागांमध्ये पाणी शिरलंय. मटण मार्केट परिसरामध्ये देखील पाणी शिरतंय. सकाळी खेडमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली, मात्र आता सरींवर कोसळणाऱ्या या पावसानं जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली आहे. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अमोल कलये हे देत आहे. अमोल, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर आहे, काय इशारा देण्यात आलेला आहे? नागरिकांना काय आवाहन केलं जातंय? नक्कीच रत्नागिरी जिल्ह्याला सध्या ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे. मात्र उत्तर रत्नागिरीमधल्या खेडमध्ये सध्या पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. रात्रभर खेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता आणि इशारा पातळीवर असणारी जी नदी आहे ती धोक्याच्या पातळीवर जो आता आलेली आहे आणि सकाळपासून काहीशी पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा आता पावसाला जोर जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे इशारा पातळीवर वाहणाऱ्या नदीनं धोक्याची पातळी जी आहे ते ओलांडलेली आहे. त्यामुळे खेडमधले जे सकल भाग आहे, मटण मार्केट असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल, या भागामध्ये आता पाणी शिरू लागलेलं आहे. व्यापाऱ्यांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. अद्यापही पाऊस या भागामध्ये सुरूच आहे. अलर्ट जो आहे तो प्रशासनानं या भागामध्ये दिलेला आहे. निश्चितच धन्यवाद अमोल दिलेल्या या अपडेटसाठी. या संदर्भातले अपडेट्स पुढे देखील घेत राहू. यानंतरची बातमी लक्ष देऊन बघा. ओरफिश तुम्ही कधी पाहिलाय का? ओरफिश दिसला तर महाप्रलय, भूकंप येतो हा दावा केला जातोय आणि तशा प्रकारचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. पण खरंच हा मासा इतका भयंकर आहे का? त्याला प्रलयाची चाहूल लागते का? याची आम्ही पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये नेमकं सत्य काय समोर आलेलं आहे पाहूयात या व्हायरल सत्याच्या खास रिपोर्टमध्ये.
रिसेंटली ओरफिश, जिसे डूम्सडे फिश भी कहा जाता है, वो मेक्सिको के बाजा कैलिफोर्निया समुद्र के कोने पे नजर आई है और माना जा रहा है ये अर्थक्वेक और सुनामी का एक संकेत है। ऐसा इसलिए है क्योंकि 17वीं सेंचुरी में जापानीज फोल्कलोर में इस मछली को ryugo no सुकाई कहा जाता था, जिसका मतलब है मैसेंजर फ्रॉम सी गॉड्स पैलेस। 2024 में कैलिफोर्निया के ला जोला कोव बीच पर एक ओरफिश देखी गई, जिसके 2 दिन के बाद ही लॉस एंजलिस में करीब 5 मैग्नीट्यूड का अर्थक्वेक आया था। ओरफिश दिसल्यावर मोठा महाप्रलय, भूकंप येतो असा दावा करण्यात आलाय आणि हा आता ओरफिश दिसल्यानं देशावर मोठं संकट येणार असा दावा करण्यात आलाय। ओरफिश दिसला, देशावर मोठं संकट येणार। महाप्रलय आणणारा ओरफिश मासा। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे खरंच ओरफिश हा इतका खतरनाक मासा आहे का? हा मासा दिसल्यामुळे जलप्रलय, भूकंप येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। याबाबत माशांवर रिसर्च करणाऱ्या एक्सपर्ट कडूनच माहिती मिळू शकते। त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तज्ञांची भेट घेतली आणि त्यांना हा मेसेज दाखवून ओरफिश बद्दल माहिती जाणून घेतली। समुद्रामध्ये होणारे जे बदल आहेत ते कुठलाही समुद्रातले जे जलचर आहेत ते त्यांच्या सेन्सिटिव्ह नेचरमुळे ते सेन्स करू शकतात। त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा मासा वरती येतो तर त्यावेळेला समुद्राच्या अंतर्गत काहीतरी बदल घडत आहेत हे नक्की, किंवा त्याच्यामुळे तो वरती येत असावा। पण ही अंधश्रद्धा त्याच्यावर